स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता प्रत्येक पक्ष जो राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत त्यापैकी पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आता ठाण्यामध्ये येऊन पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे। ठाण्यातील CKP हॉल या ठिकाणी जो मेळावा पार पडणार आहे त्यासाठी अगोदर या ठिकाणी बॅनरबाजी करताना आपल्याला मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून दिसून येते आणि या ठिकाणी राज ठाकरेंचे स्वागताचे बॅनर अनेक ठाणे शहरामध्ये झळकताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर ठाकरे ब्रँड म्हणून ठाण्यामध्ये असेल या महाराष्ट्रामध्ये अशी ओळख जी आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंची आहे। मात्र बेस्टच्या निवडणुकीनंतर त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे यश मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी दोन्ही ठाकरे बंधू नात्याने एकत्र आलेले आहेत, मात्र पक्षाने एकत्र कधी येतील याचा सर्वांना उत्सुकता लागली आहे। मात्र सध्या तरी दोन्ही ठाकरे बंधूंचे जे ते विषय ते पूर्णतः महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू जर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी बदल होईल आणि महायुतीला कशा प्रकारचा फटका बसेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी दोघांचे जे विषय जे ते मराठीच्या मुद्द्याला धरून आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून आहेत, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मराठी माणसांसाठी आणि मराठीसाठी हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्या ठाण्यामध्ये दिसला होता। अनेक जे आंदोलन जे आहेत ते झाले, त्यानंतर हिंदी भाषा असेल, हिंदी सक्ती असेल, यावरून देखील अनेक मुद्दे ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल या ठिकाणी आपल्याला गाजताना पाहिले। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे। काय कानमंत्र देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। आता सध्या तरी ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी परिसरात राज ठाकरेंचे स्वागताचे बॅनर जे आहे ते या ठिकाणी झळकताना पाहायला मिळत आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये राज ठाकरेंचे स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले। त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा आता मनसे पुन्हा कशा प्रकारे सक्रिय होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। आणि त्याचबरोबर हे जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना चा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये मोठी पकड आहे। आणि त्यातच पाहायला गेलं तर गणपतीच्या उत्सवानिमित्त राज ठाकरे असतील या एकनाथ शिंदे असतील यांचे देखील जवळीक आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता दोन्ही ठाकरे बंधू नात्याने जरी एकत्र आले असेल तर पक्षाने कशाप्रकारे एकत्र येतील आणि कार्यकर्ते हे कशाप्रकारे एकत्र येऊन ह्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।